नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी विकेश आठवले. बघा, आपण आज सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आलेले आहोत. ठीक आहे. मुद्दा कोणता आहे आपला? तर येणारा जो काही समजा आता पेपर होणार आहे, कोणता रे? तर मुंबई पोलीस भरतीचा. तर त्या मुंबई पोलीस भरतीच्या पेपरबद्दल आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, करायची. ठीक आहे. बघा, पहिला महत्त्वाचा मुद्दा आपला आहे काय? तर पोलीस भरतीचं याच्या अगोदरचं पॅटर्न कसं होतं. ठीक आहे. बघा, आपण जर असा विचार केला तर पोलीस भरतीचं याच्या अगोदरचं जर पॅटर्न आपण पाहिलं तर कसं होतं रे? तर मुंबई पोलीस भरती वगळता, मुंबई पोलीसचा जो काही पेपर झाला तो वगळता इतर जिल्ह्यामध्ये जो काही पेपर झाला त्याच्यामध्ये पॅटर्न कसं होतं? तर त्याच्यामध्ये पॅटर्न असं होतं की मॅथ्सचे 25 प्रश्न, रिझनिंगचे 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न आणि 25 प्रश्न होते मराठीचे. ठीक आहे. अशा प्रकारचं 25-25चं पॅटर्न होतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण आली नाही. ठीक आहे. आता मुंबई पोलीसचा आपण जर पाहिलं गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे अशा 2 वर्षात 2 जे पेपर झाले त्याचं पॅटर्न कसं होतं रे? तर जर समजा आपण पाहिलं तर सर्वात जास्त भर दिला होता त्याच्यावर कशावर? तर जीकेवर. म्हणजे काय की 2 वर्ष अगोदरचा जो काही मुंबईचा पेपर झाला होता तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 70+ प्रश्न हे कशावर आले होते? जीकेवर आले होते. आणि मागच्या वर्षीचा जर विचार केला आपण तर त्याच्यावर त्या पेपरमध्ये पण प्रश्न जीकेवर किती आले होते? 35+ प्रश्न आले होते. म्हणजे विचार करा, आपल्याला जे काही समजा मुंबई पोलीस भरतीचा जो काही पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये ज्या 2 वर्षाच्या अनुभवावरून आपल्याला असं लक्षात आलं की आपल्याला भर द्यायचा आहे जीकेवर. कशावर? जीकेवर. कारण की तेच पॅटर्न जर या वर्षी सुद्धा आलं तर, कारण की दरवर्षीची परंपराच आहे जीकेवर जास्त मुंबई पोलीस भरतीमध्ये पेपर विचारले जातात. मग या वर्षी जर समजा जीकेवर जास्त प्रश्न विचारले तर आपली तयारी आहे का? तर या तयारीबद्दल पण आपल्याला काय करायची? चर्चा करायची आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय समजलं की अगोदर पॅटर्न कसं होतं, आता मुंबई वगळता बाकीच्या जिल्ह्यामध्ये पेपर झाला त्याचं पॅटर्न कसं होतं. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचं याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता फक्त आपल्याजवळ काही दिवस उरले. ठीक आहे. तर उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर 3 गोष्टी करा तुम्ही महत्वाच्या. जसं हे मला वाटते असं या 3 गोष्टीवर तुम्ही फोकस करायला पाहिजे. पहिली गोष्ट, तर तुमच्याकडे जे काही जीकेची नोट्स असेल ते व्यवस्थित जीकेची नोट्स वाचून घ्या. ठीक आहे. त्याची रिव्हिजन करा. दुसरी गोष्ट, विठ्ठल बडे सरांचा जो काही समजा 44,000 प्रश्न संच किंवा 45,000 पण आलेला आहे नवीन, तो 45,000 प्रश्न संच त्याच्यामध्ये जे काही समजा जीके असेल तर ते सर्व जीकेचे प्रश्न एक वेळून नजरी घालून टाका. एक वेळ तुम्ही काय करा? नजरी घालून टाका, म्हणजे वाचून घ्या. कारण की तुम्ही जर पाहिलं असेल आता या 8 दिवसांनी ठाणेचा पेपर झाला, मुंबई लोहमार्गाचा पेपर झाला आणि नवी मुंबईचा झाला, तर त्याच्यामध्ये 25 प्रश्नापैकी 20 प्रश्न असे आहे की जे रिपीट आहेत. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही पेपर झाले त्याच्यामधलेच प्रश्न आहेत. आणि 5 ते 6 प्रश्न तुम्हाला कशावर आहेत रे? करंटवर आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्याला इथं काय फायदा होणार आहे? जर तुम्ही समजा 45,000 तो प्रश्न संच वाचला तर जर रिपीट प्रश्न झाले तर तुमचे प्रश्न बरोबर येतील. एक. आणि दुसरी गोष्ट यासोबत काय करायचे बघा, मी काय सांगितलं? पहिलं तुमची नोट स्वतःची वाचणं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे? 45,000 हा जो प्रश्न संच आहे तो वाचायचा आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? जर तुमच्याकडे दिवस बाकी आहेत तर त्या दिवसामध्ये एक दिवसाआड तरी एखादा पेपर सोडवा, म्हणजे सराव पेपर. म्हणजे तुम्हाला त्या पेपरची काय होईल? सराव होऊन जाईल, तुम्हाला पॅटर्न समजणार आहे आणि तुमची एक प्रॅक्टिस होऊन जाईल चांगली. ठीक आहे. या 3 गोष्टी. आणि सर्वात महत्वाचं काय की जीके मध्ये 5 ते 6 प्रश्न हे कशावर येत आहेत रे? करंटवर येत आहेत. मग आता करंट कोणतं करायचं? तर आता सध्या जेवढे काही दिवस उरले ते दिवस पाहता आपण करंट काय करा या 2 महिन्याचं. कारण की मी ठाणेचा पेपर पाहिला, मुंबई लोहमार्गाचा पाहिला आणि नवी मुंबईचा पण पाहिला. त्याच्यामध्ये जे करंटचे प्रश्न आलेले आहेत तर ते करंटचे प्रश्न कसे आले रे? तर या 2-3 महिन्याचेच आलेले आहे. म्हणजे 1-2 महिन्यामध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. म्हणून तुम्ही पण करंट अशा प्रकारे करा की जे काही समजा 2-3 महिन्याचं करंट असेल तर ते करंट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. मग अशा प्रकारची जर तुम्ही तयारी या 8-10 दिवसात जर केली तर तुम्हाला नक्कीच या पेपरमध्ये काय होणार आहे? फायदा होणार आहे आणि तुमचा रिझल्ट पण येणार आहे. ठीक आहे. मग आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, आजचं लेक्चर आणि आजचा मुद्दा जर आवडला असेल तर तुमच्या मित्राला पण शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे.